नमस्कार. इतिहास इयत्ता 11वी पाठ क्रमांक 7 भारत आणि इराण पार्शिया याचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. परंतु आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे नवीन अपडेट आपल्या चॅनलवर मिळत असतात. प्रश्न क्रमांक 1 आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामधील पहिला आहे, इतिहास लेखनाचा जनक रिकामी जागा यांना मानले जाते. पर्याय आहे हिरोडोटस, ब आहे अलेक्झांडर, क आहे स्कायलॅक्स आणि ड आहे दारियुस. तर याच्यातला योग्य पर्याय असेल हिरोडोटस हा इतिहास लेखनाचा जनक मानला जातो. त्यानंतर दुसरा आहे, सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस तक्षशिला येथे म्हणजे रिकामी जागा नावाचा राजा राज्य करत होता. पर्याय आहेत चंद्रगुप्त, आंभी, क आहे पुरू आणि ड आहे शशीगुप्त. तर याचं योग्य उत्तर असेल आंभी. त्यानंतर तिसरं आहे, सम्राट अशोकाचे लेख रिकामी जागा लिपीत कोरलेले आहेत. पर्याय अ सिंहल, ब आहे अरेमाईक, क आहे खरोष्टी आणि ड आहे मोडी. तर याचा योग्य पर्याय असेल खरोष्टी. यानंतर दुसरा आपल्याला दिलेला आहे, यामधलं ब चुकीची जोडी आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे. तर या ठिकाणी पहिलं आहे पारसी पोलिस, तर पहिला दारियुस याने वसवलेले शहर. दुसरा आहे कारण्यासस या नगरराज्यात हिरोडोटसचा जन्म झाला. तिसरा आहे तक्षशिला, विद्येचे व शिक्षणाचे केंद्र. चौथा आहे निशा, पार्शियन वसाहत. तर यापैकी 3 जोड्या ह्या बरोबर आहेत. म्हणजे एक पारशी पोलिस, पहिला दारियुशाने वसवलेले शहर, हेलिकॉर्नॅसस या नगरराज्यात हिरोडोटसचा जन्म झाला. तिसरा आहे तक्षशिला, हेही बरोबर आहे. परंतु जे चौथा आहे निसा, तर निसा ही पार्शियन वसाहत नाही आहे, तर ती ग्रीक वसाहत आहे. यानंतरचं आहे तिसरं, नावे, म्हणजे यामधील पहिल्यामधील प्रश्न क आहे, नावे लिहा. तर यामधील पहिलं आहे अखमोनीय साम्राज्याचा शेवटचा सम्राट. तर याचं उत्तर असेल तिसरा दारियुस. दुसरा आहे पहिल्या दारियुसने पाडलेल्या नाण्यांची नावे. तर याचा योग्य पर्याय असेल दारिक व सिग्लॉस. यानंतरचा प्रश्न असेल आपला, म्हणजे गटात न बसणारा आपल्याला शब्द लिहायचा आहे. तर याचं म्हणजे पर्याय बघू आता, कुठला शब्द, म्हणजे 3 पर्याय योग्य असेल आणि एक वेगळा असेल. तर याचा आहे पहिला दारियुस, झेरेक्सेस, दुसरा सायरस आणि सिकंदर. तर यापैकी वेगळा जो शब्द असेल गटात न बसणारा, त्याचं योग्य उत्तर असेल सिकंदर. तर यानंतरचा आहे घटना, म्हणजे प्रश्न क्रमांक 3, घटना कालानुक्रमे लिहा. तर आपल्याला या ठिकाणी घटना दिलेल्या आहेत, त्या कालानुक्रमे लिहायच्या आहेत. पहिली घटना आहे, सिकंदर व पुरू यांच्यात निकराची लढाई झाली. दुसरा आहे, सिकंदराने सत्रपांची नेमणूक करून परतीचा मार्ग धरला. तिसरा आहे, इसवी सन पूर्व 325 मध्ये बॅबिलॉन येथे सिकंदराचा मृत्यू झाला. आणि चौथा आहे, सिकंदराने काबूल सिंध जिंकले. तर हा घटनाक्रम दिलेला आहे, यापैकी आपल्याला योग्य लावायचा आहे. तर यापैकी योग्य क्रम येईल पहिला, सिकंदराने काबूल सिंध जिंकले, म्हणजे चौथा आहे तो इथे पहिला येईल. दुसरा आहे, सिकंदर व पुरू यांच्यात निकराची लढाई झाली, म्हणजे जो एकला आहे तो क्रमांक 2ला येणार. आणि तिसरा आहे, सिकंदराने सत्रपाची नेमणूक करून परतीचा मार्ग धरला. आणि चौथा आहे, इसवी सन पूर्व 325 मध्ये बॅबिलॉन येथे सिकंदराचा मृत्यू झाला. यानंतरचा चौथा प्रश्न आहे आपला, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. तर यापैकी पहिलं विधान आहे, सम्राट सिकंदराने पार्शियावर स्वारी केली. तर याचं उत्तर बघूया. अखमोनीय सम्राट आणि ग्रीक नगरराज्यांचा संघ यांच्यात दीर्घकाळ संघर्ष चालू होता. दुसरा मुद्दा, या संघर्षामुळे अखमोनीय सत्ता दुर्बळ होत गेली. तिसरं, ग्रीक संघ व पार्शियन साम्राज्य या दोन्हींच्या राजकीय व आर्थिक क्षेत्रावरही
या संघर्षाचे दूरगामी परिणाम झाले. चौथा आहे, या दुर्बलतेचा फायदा घेऊन मॅसिडोनियाचा सम्राट तिसरा अलेक्झांडर म्हणजेच सिकंदर याने पार्शियावर स्वारी केली. यापैकी दुसरं बघू, सिकंदराच्या स्वारीचे भारताच्या राजकीय पटावर फारसे दूरगामी परिणाम झाले नाहीत. उत्तर, सिकंदराने भारताच्या वायव्येकडील भागावर आक्रमण करून अनेक प्रदेश जिंकले. दुसरं, दीर्घकाळ चाललेल्या लढायांमुळे त्यांच्या सैनिकांनी पुढे जाण्यास नकार दिल्याने सिकंदराला माघारी परतावे लागले. तिसरं, सिकंदराने परतण्यापूर्वी जिंकलेल्या प्रदेशाची जबाबदारी वेगवेगळ्या राजांवर व ग्रीक सत्रपावर सोपविली. चौथा मुद्दा, सिकंदराच्या मृत्यूनंतर थोड्याच काळात मगध सम्राट चंद्रगुप्त मौर्य याने वायव्येकडील प्रदेशावर आक्रमण करून तो प्रदेश जिंकला. बिहार ते अफगाणिस्तान असा मोठा प्रदेश त्यांच्या एकछत्री अंमलाखाली आला. त्यामुळे सिकंदराच्या स्वारीचे भारताच्या राजकीय पटावर फारसे दूरगामी परिणाम झाले नाहीत. यानंतर जो आहे तुमचे मत नोंदवा. हिरोडोटसला इतिहास लेखनाचा जनक मानले जाते. प्रश्न क्रमांक 5 आहे याचं उत्तर बघूया. पहिला मुद्दा, हिरोडोटस याने ग्रीक नगरराज्य व अखमोनीय साम्राज्य यांच्यात झालेल्या युद्धांची कारणमीमांसा हिस्टोरिया या ग्रंथात केली आहे. दुसरा, या एखाद्या विशिष्ट घटनेची संपूर्ण माहिती घेऊन तिची कालक्रमानुसार मांडणी करण्याचा हा पहिला प्रयत्न होता. तिसरा मुद्दा, हे करताना हिरोडोटसने देव, मनुष्याचे नशीब यासारख्या काल्पनिक गोष्टींचा वापर केला नाही. चौथं, घटनांची कालक्रमानुसार मांडणी करणे हे इतिहास लेखनाचे पायाभूत तत्त्व हिरोडोटसच्या मांडणीने पुढे सुरू झाले. पाचवा, या पायाभूत सूत्रानेच इतिहास लेखनाला एक स्वतंत्र ज्ञानशाखेचे स्वरूप प्राप्त झाले. म्हणून हिरोडोटसला इतिहास लेखनाचा जनक मानले जाते. त्यानंतर दुसरं आहे, प्राचीन काळी तक्षशिला हे विद्येचे व शिक्षणाचे केंद्र होते. उत्तर, नंबर 1चा मुद्दा यामधील, प्राचीन काळातील तक्षशिलेत अनेक विद्वान राहत होते. दुसरा मुद्दा, या विद्वानांची कीर्ती ऐकून भारतीय उपखंडातील विविध प्रदेशातून अनेक विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येत असत. तिसरा मुद्दा, त्या काळात तक्षशिलेला अनौपचारिक विश्वविद्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. चौथा मुद्दा, सम्राट अशोकाच्या काळात तक्षशिला हे बौद्ध परंपरेच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. त्यामुळे तक्षशिला हे प्राचीन काळी विद्येचे आणि शिक्षणाचे केंद्र बनले होते. यानंतरचा 6वा प्रश्न आहे आपला, तो म्हणजे सविस्तर उत्तरे लिहा. तर यामधील पहिला प्रश्न आहे, पार्शियन सत्तेचे भारतावरील राजकीय व सांस्कृतिक परिणाम स्पष्ट करा. तर याचं उत्तर लिहूया आपण. पार्शियन सत्तेचे भारतीय उपखंडावर किमान 2 शतके वर्चस्व होते. या 2 वर्षाच्या काळात या सत्तेचे भारताच्या राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रावर पुढील परिणाम झाले. यापैकी बघू आपण. राजकीय परिणाम, साम्राज्याच्या प्रशासनासाठी जिंकलेल्या प्रत्येक प्रांतावर सत्रपांची म्हणजेच राज्यपालांची नेमणूक करण्याची पद्धत. दुसरं, ही पद्धत पुढे सिकंदर, शक व कुशाण यांनीही स्वीकारली. तिसरा मुद्दा, भारत व इराण यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित होऊन दोन्ही देशात व्यापारी दळणवळण सुरू झाले. यानंतर यामधील दुसरा मुद्दा आहे सांस्कृतिक परिणाम. पार्शियन साम्राज्याच्या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात अरेमाइक लिपी वापरात आली. दुसरा मुद्दा यामधील, या लिपीतूनच पुढे खरोष्टी ही प्राचीन भारतीय लिपी विकसित झाली. तिसरा मुद्दा, राजाज्ञा असलेले कोरीव लेख मुक्याच्या जागी प्रदर्शित करण्याची अखमोनीय सम्राटाची पद्धत सम्राट अशोकासारख्या राजांनी स्वीकारली. चौथा मुद्दा, अखमोनीय सम्राटांची नाणी पाडण्याची पद्धत भारतातील सत्रप व अन्य राजांनी स्वीकारून स्वतःची नाणी पाडली. पाचवा मुद्दा आहे, पर्शियन स्थापत्य व शिल्पकलेचा प्रभाव भारतीय स्थापत्य व शिल्पकलेवर पडला. 6वा मुद्दा, पार्शियन भाषेचा प्रभाव पडून भारतीय भाषांमध्ये अनेक पार्शियन शब्द आले. यानंतरचं दुसरं आहे, सिकंदराच्या स्वारीचे वर्णन करा. उत्तर, इसवी सन
इसवी सन पूर्व 334मध्ये मॅसिडोनियाचा राजा झालेल्या सिकंदराने इसवी सन पूर्व 331मध्ये अखमुनीय सम्राट तिसरा दारियुस याचा पराभव करून तो काबूलकडे वळला. दुसरा मुद्दा, काबूलच्या आसपासचा प्रदेश जिंकून तो हिंदकुश पर्वताच्या पायथ्याशी आला. तिसरा मुद्दा, पुढे उत्तर पथावर वसलेल्या नाईकिया येथे तक्षशिलेचा राजा आंभी याने त्यांचे स्वागत करून हातमिळवणी केली. चौथा मुद्दा, सिसिकोटस याने शरणागती पत्करली. तरीही काही राजांनी सिकंदराशी लढा दिला, परंतु ते पराभूत झाले. पाचवा मुद्दा, यापैकी राजा पुरू यांची झेलम नदीच्या तीरावर सिकंदराशी झालेली लढाई प्रसिद्ध आहे. पुरूच्या पराक्रमाने सिकंदरही प्रभावित झाला होता. सहावा मुद्दा, सिकंदराने काबूल, सिंध आणि पंजाब ही राज्ये जिंकून घेतली. सातवा मुद्दा, निसा नावाच्या एका ग्रीक वसाहतीने सुरुवातीस सिकंदराला विरोध केला, मात्र नंतर त्यांनी त्याचे स्वागत केले. आठवा मुद्दा, चिनाब रावी नदीच्या दिशेने पुढे जात तो बियास नदीपर्यंत पोहोचला. नववा मुद्दा, अखमुनियाच्या साम्राज्यातील सिंध, पंजाब, अफगाणिस्तान या प्रदेशातील कमकुवत राजे सिकंदरापुढे टिकाव धरू शकले नाही. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला स्वाध्याय हा पूर्ण झालेला आहे. आपल्याला चॅनल व्हिडिओ आवडल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.